गाईज व्हॉट्सअप. तर मी आजचा व्हिडिओ पण मेकअप बेस्डच आहे. कारण जसं की तुमच्या लोकांना माहिती आहे 19 फेब येणार आहे. आत्ता येतं आहे 19 फेब आणि 19 फेबला शिव जयंती आहे. तर खूप रील्स चालले आहेत, खूप पोस्ट चालले आहेत, त्याच्यावर ट्रेंडिंगमध्ये चाललं आहे. म्हणून मी विचार केला की मी पण एक लुक करते आणि 19 फेबला शिव जयंती आहे. तर खूप रील्स चालले आहेत, खूप पोस्ट चालले आहेत, त्याच्यावर ट्रेंडिंगमध्ये चाललं आहे. मेकअप मी यासाठी करते कारण मला इन्स्टाला पोस्ट करायची एक रील अँड ती ट्रान्झिशन रील असणार आहे. म्हणून माझे केस तुम्हाला जे असे मेसअप दिसत आहेत ते ॲक्च्युली मी आत्ता केस वॉश केली आहेत म्हणून ते तसं दिसतं आहे. आणि तुम्ही लोक मला असे आयडियाज पण देत जावा की कोणता कोणता लुक करू, कोणता नाही. कारण मग जेवढे माझ्याकडे आयडियाज असतात मेकअप लुक्स अँड ऑलचे तेवढे मी करते. बट मला व्हेरायटी पण पाहिजे म्हणून मग तुमच्या लोकांची पण मला गरज लागेल, तुमच्या लोकांची. कारण तुम्ही लोक पण मला खूप सारे अँटिक आयडियाज द्याल मेकअप लुकबद्दल अँड तेवढंच मला पण शिकायला भेटेल अजून मेकअपबद्दल. मी घरी ऑर्डर्स पण घेते, लाईक वॅक्सिंगची ऑर्डर्स घेते मी, देन फेशियलचे ऑर्डर घेते मी, मॅनिक्युअर पेडिक्युअरचं मी ऑर्डर घेते अँड इफ यू वॉन्ट कॅरेटीन, स्मूदनिंग, स्ट्रेटनिंग ह्याचं पण मी ऑर्डर घेते. कारण माझा सगळं कोर्स झालेला आहे अँड आय एम सर्टिफाईड मेकअप आर्टिस्ट. तुम्ही मेकअप वगैरे पण करवायला येऊ शकता, कॉन्टॅक्ट करू शकता. अँड माझी इन्स्टा आय डी पण मी दिली आहे यूट्यूबच्या पेजवर, तो तुम्ही तिकडे जाऊन मला फॉलोअप पण करू शकता. तिकडे तुम्हाला काय इन्क्वायरीज आहेत काय आहे ते सगळं तुम्ही मला तिकडे जाऊन DM करू शकता. अँड जे माझ्यात स्किल्स आहेत ते स्किल्स मला दाखवायचे आहेत लोकांना. म्हणून मग तुमच्या लोकांचा खूप मला सपोर्ट लागेल, खूप नीड आहे तुमच्या सपोर्टची. अँड जेवढ्या लोकांनी मला आता सबस्क्राईब केलं, थँक्यू सो मच. तुम्ही मला सबस्क्राईब केलं, असंच सबस्क्राईब करत राहा. सबस्क्राईब नका करू. मी तुमच्यासाठी म्हणजे मी पूर्ण असं माझी पूर्ण जान टाकते आहे मी की म्हणजे काय काय व्हेरायटीज आणता येतील मला, काय काय करेल मी. आता मागच्या वेळेसच एक लुक केला, अवतार लुक. सो ही स्टार्टिंग आहे म्हणून थोडंसं असं वाटतं की यार मी काय करू काय नाही करू की नको करून. बट जेवढे जेवढे सपोर्ट करतायत, जेवढे जेवढे सबस्क्रायबर्स वाढत आहेत तेवढं मला अजून एक इन्स्पिरेशन, एक म्हणजे मोटिवेशन भेटते मला की हां लाईक यू कॅन डू इट ईशा असं. तो सबस्क्राईब करा, लाईक करा, जेवढं होईल तेवढं शेअर करा. अँड काही इन्क्वायरीज असतील तर मला विचारू शकता, तुम्ही DM करू शकता. अँड मेकअपचे अँड ऑल मी ऑर्डर्स घेते, मी सगळ्याचे ऑर्डर घेते ॲक्च्युली. कॅरेटीन, स्मूदनिंग वगैरे सगळ्याचे ऑर्डर घेते मी. तर तुम्हाला कधीही लागेल तर तुम्ही मला कधीही कॉन्टॅक्ट करू शकता. आय एम ऑलवेज अवेलेबल फॉर यू ऑल गाईज. लेट्स स्टार्ट विथ द मेकअप. आणि हां, तुम्हाला अवतार लुक कसा वाटला हे पण तुम्ही मला कमेंट करून सांगा. अँड मी प्रत्येक वेळेस प्रिफर करते कन्सिलर बेस. कॉज हा कन्सिलर मी यूज करते डर्मा पॅलेट, डर्मा कलरचा मी यूज करते कन्सिलर. आणि याच्यात टोटल 12 शेड्स आहेत. तुम्ही हा ऑफकोर्स बाय करू शकता कारण हा खूप बेस्ट कन्सिलर आहे. मी हाच यूज करते प्रत्येक वेळेस. आणि मी यूट्यूब चॅनल यासाठी पण स्टार्ट केला बिकॉज एक मला म्हणजे लोकांपर्यंत पोहोचायचं आहे म्हणून पण मी चॅनल सुरू केला. अँड एक कॅमेरा कॉन्फिडन्स जो असतो त्यासाठी पण मी सुरू केला. तर कधीही ऑलमोस्ट लोकांना तर माहिती असेल बट ज्यांना नाही माहीत त्यांना सांगते मी की कधीही तुम्ही फाउंडेशन किंवा कन्सिलर असं जे काही तुम्ही यूज कराल, क्रीम बेस जेव्हा तुम्ही यूज कराल तेव्हा तुम्हाला हे जे स्पंज आहेत ना आपले ब्युटी जे स्पंज आहेत, हे स्पंज तुम्हाला कधी वेट करून घ्यायचे, त्यांनी थोडं स्क्वीज करून घ्यायचे. म्हणजे जास्त पण ड्राय नाही आणि जास्ती पण वेट नाही, असं नॉर्मल पाहिजे. सो हे जे दोन्ही पण छोटा स्पंज आणि हा मोठा जो स्पंज आहे ब्युटी ब्लेंडर आहे, तर हे ब्युटी ब्लेंडर आपल्याला वेट करून घ्यायचे. हे दोन्ही पण स्पंज वेट करून घेतले आहेत. अँड जरा पण पाणी नाही निघालं पाहिजे, म्हणजे जेव्हाही तुम्ही स्क्वीज कराल तेव्हा पाणी नाही निघालं पाहिजे बस त्याच्याने आपला बेस वगैरे पण खराब होऊ शकतो. मेकअपचा सगळ्यात आधी कधीही वेट टिश्यूने आपला फेस वाईपअप करून घ्यायचा आहे. तर मी आत्ताच फ्रेश होऊन आली आहे म्हणून मग मी वाईपअप करत नाही आहे, मी डायरेक्टली मॉइश्चरायझरने स्टार्ट करते आहे. अँड हा मॉइश्चरायझर आहे बायोडर्माचा.
तर हा पण तुम्ही खूप म्हणजे हा ब्रँड खूप ऐकला असेल, हा कॉस्मेटिक. तर हा कॉस्मेटिक पण खूप मस्त आहे आणि मी जास्त प्रेफर करते मॉइश्चरायझर, बिकॉज त्याच्याने एक क्लासी लुक पण येतो आणि एक यु नो म्हणजे एक स्किन मस्त राहते. मेक सेकंड स्टेप आहे प्रायमर. तर हा आहे सिवाना कलर्स. हा सिवाना कलर्सचा प्रायमर आहे आणि हा प्रायमर पण बेस्ट आहे. अँड आता मी एक प्रॉपर शेप देण्यासाठी माझ्या आयब्रोला सो हा D4चा कन्सिलर मी यूज करते आहे फॉर गिविंग शेप. अँड आपला जो अप्पर एरिया आहे आयब्रोचा, तो पार्ट पण आपल्याला व्यवस्थित शेप द्यायचा आहे. अँड तुम्हाला छोटासा ब्युटी ब्लेंडर घ्यायचा आहे अँड यू हॅव टू टॅप. तर सगळ्यात आधी मी जो आईसचा एरिया आहे हा, तो एरिया मी टाकते कारण बिकॉज तिकडे क्रीज लाईन पडतील, आपले आईज ओपन असतात, तर तो प्रॉडक्ट तिकडे जमा होऊन तो क्रीज लाईन बनते अँड मोस्ट ऑफ तर प्रॉडक्ट जमा होतं तिकडे म्हणून. आता आपलं आयब्रो करून झालं आहे. नाव इट्स टाईम फॉर बेस. तर समजा मला बोलली की मी कन्सिलर बेसच करणार आहे. सो मी परत घेते D4. तुमच्या स्किन टोनच्या हिशोबाने तुम्ही कन्सिलर घ्या. तुम्ही मिक्सअप पण करू शकता कन्सिलर, असं काही नाही की एक तरी शेड घ्यायचा, तुम्ही मिक्सअप पण करू शकता कन्सिलर. अँड सगळ्यात आधी जेव्हाही तुम्ही अप्लाय कराल, भले ते फाउंडेशन असेल किंवा कन्सिलर असेल, तर तो तुम्हाला एक तर तुमच्या स्किनवर पहिले ट्राय करायला लागेल. एक पॅच तुम्हाला ट्राय करायला लागेल, बिकॉज कधी कधी गडबडून जातं, कधी कधी नीट असतं. तर त्यासाठी तर मी ऑलरेडी इथे कन्सिलर लागलेला आहे, तर इथे मी हे अप्लाय केलं आहे. नाव वी आर टेकिंग स्पंज. असं टॅप टॅप करायचं. मोस्ट ऑफ तर तुम्ही स्प्रेड केलं तरी चालेल. स्प्रेड करून मग तुम्ही टॅप टॅप करू शकता. जे मेकअप करतात त्यांना तर माहिती असेलच की जास्त फेअर झालं तर ग्रे टोनमध्ये जातो मेकअप, तर ग्रे टोनमध्ये नाही जाऊन द्यायचा, तो खूप वियर्ड वाटतो. तर मी आता हा जो D4 घेतला, हा D4 ॲक्च्युली माझ्या स्किन टोन नाही आहे. अँड हा जर पूर्ण फेसवर अप्लाय केला असता तर माझा ऑफकोर्स माझा पूर्ण मेकअप ग्रे टोनमध्ये गेला असता लाईक. तर मी हा D64 यूज करते आहे. इसका गाड़ी में या दिसला. तर मी D64 शेड यूज करते आहे अँड हा ॲक्च्युली माझा टोन आहे D64. अँड हेअरलाईनच्या इथे पण आपल्याला लक्ष द्यायचं आहे. हां, टॅप टॅप आय मीन स्प्रेड करा आधी अँड देन टॅप टॅप करा. आता आपल्याला घ्यायची आहे बनाना पावडर अँड ही बनाना पावडर आहे आय मॅजिक प्रो प्रोफेशनल कॉस्मेटिक. सो
सगळ्यात आधी तर आपल्याला जायचं आहे आईजवर. बनाना पावडर पण अप्लाय करून झालेला आहे फेसवर. नाव व्हॉट वी हॅव टू डू इज, पहिले तर मी जाते आय मेकअपवर. बिकॉज आय मेकअपला लिटल बिट टाईम लागतो, जसं तुमच्या लोकांना माहितीच आहे. जो तुम्ही लोक, मी आय पॅलेट यूज करते आहे आय मॅजिकचा प्रोफेशनल कॉस्मेटिक. अँड यात 56 शेड्स आहेत. तुम्हाला मी शेड्स पण दाखवते. वॉर्म कलर्स पण आहेत, कूल कलर्स पण आहेत. सो 56 शेड्स आहे. अँड जी मी साडी नेसणार आहे, जी साडी मी वेअर करणार आहे, ती साडी रेड कलरची आहे अँड ग्रीन कलरचा ब्लाऊज आहे. सो जास्त पण भडक नाही दिसला पाहिजे आय मेकअप, याची गॅरंटी घेऊन आपल्याला मेकअप करायचा आहे आय मेकअप. टेक द ब्रश. तर मी जो कलर आहे तो एकदम कमी क्वांटिटीमध्ये घेईन, बिकॉज रेड कलर ऑलमोस्ट भडकच वाटतो. सो मी जो हा आपला वंडर आहे, हा कलर तुम्हाला आय डोंट नो दिसतोय की नाही, हां दिसतो. तर हा जो शेड आहे आपला, हा वंडर, हा शेड मी यूज करणार आहे. मोस्ट ऑफ रेड टोनमध्येच येतो. तर आय शॅडोला कधीही थोडंसं टॅप करायचं आहे, जास्त क्वांटिटीमध्ये कधीच घ्यायचं नाही प्रॉडक्ट. अँड नाव मी घेते हा इकोलॉजीचा शेड, ग्रीन शेड, इकोलॉजी. लायनर आहे मॅट लायनर शुगर पॉपचं. हे काजळ लाईक खूप मस्त आहे आणि असं आता बारी ब्लशची. हा ब्लश टच ब्लश पॅलेट आहे, आय मॅजिकचाच आहे, दिसतंय. तर हा आय मॅजिकचाच ब्लश पॅलेट आहे. अँड मी घेणार आहे चीक, हा शेड घेणार आहे मी. अँड मी मोस्ट ऑफ द तोच शेड यूज करत असते. यू हॅव टू स्माइल, यू हॅव टू स्माइल. तो जो माझा जो हा ब्लश आहे, हा जास्त दिसला पाहिजे, बिकॉज कॅमेरामध्ये ब्लश जास्त दिसत नाही. तुम्ही जर कमी अप्लाय कराल किंवा मग हा जो मेकअप सेट जेव्हा होईल तेव्हा कधीही जर आपला ब्लश कमी असेल तर तो ब्लश नाही दिसत मोस्ट ऑफ लुकमध्ये. अँड तुम्ही जास्त अप्लाय कराल तर नंतर जेव्हा मेकअप सेट होतो तेव्हा हा ब्लश दिसतो. अँड तर आपलं ब्लश पार्ट पण डन झालं आहे. आता मी यूज करणार हायलायटर पॅलेट, तो पण आय मॅजिकचाच आहे. आता आपण आय मॅजिक मोस्ट ऑफ जे माझे प्रोडक्ट आहेत ते मोस्ट ऑफ आय मॅजिकचेच आहेत.
मस्कारा पण शुगर पॉप ह्याचाच आहे. लावून झालं आहे. आता माझ्याकडे आहे डी लेन्सीचा लिप पॅलेट, लिपस्टिक पॅलेट. यात 18 शेड्स आहे अँड यातून मी यूज करणार आहे वाईन रेड. हेअरस्टाईल पण झाली आहे माझी अँड वरतून असं ट्विस्ट हेअरस्टाईल केली आहे. पाठी सध्या सगळं ज्वेलरी अँड ऑल चाललं म्हणून. काही जे फोटोज व्हिडिओज क्लिक केले ते मी तुम्हाला दाखवेलच.